गलद्दानगण्डं नीलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। थोडं नामस्मरण करूया आपण सगळेजण। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांनाही वंदन करतो।
तुम्हा सर्वांना उद्देशून म्हणतो, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. सर्वांना सप्रेम अभिवादन. विवेक चुडामणी असा आपला विषय सुरू आहे. आणि गेले काही सत्र आपण सूक्ष्म देहाचा अभ्यास करीत आहोत. मागील प्रवचनामध्ये आपला अभ्यास श्लोक क्रमांक 98 पर्यंत 98व्या श्लोकापर्यंत आला होता आणि त्याचा थोडा विचार पण झाला होता. तो विचार पूर्ण नव्हता झाला, पण 98 क्रमांकाचा जो श्लोक होता त्याला ज्योत्स्ना त्यांनी सुरुवात केली होती. थोडा विचार त्याचा आपण केला होता. त्याच्या आधी आपण बघितलं की आपण सूक्ष्मदेहाचा उल्लेख केलेलाच आहे, पण ज्ञानेंद्रिय म्हणूया, कर्मेंद्रिय यांच्या सूक्ष्मत्वाचा विचार आपण बघितला की ही जी इंद्रिय आपण म्हणतो ही स्थूल कशी नाहीत, सूक्ष्म कशी आहेत, हा विचार आपण बघितला. त्यानंतर अंतःकरण चतुष्टय याचाही आपण विचार केला. त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचा सविस्तर विचार आपण केला. अंतःकरण पंचक याचाही विचार केला. आचार्यांनी आपल्याला सांगितलं की वृत्तीभेदामुळे, तिथला ग्रंथातला शब्द पण थोडक्यात कार्यामध्ये त्यांच्या जसा बदल होतो तसं त्या एकाच अंतःकरणात 4 नावं प्राप्त होतात. ती कशी प्राप्त होतात तेही आपण सगळं बघितलं. त्यानंतर आपण हे बघितलं की या सर्व इंद्रियांना आणि अंतःकरणाला ऊर्जा पुरवण्याचं काम करणारा जो प्राण आणि त्याचे 5 प्रकार याचाही विचार आपण मागच्या वेळेला केला. कारण आपल्याला व्यवहारातही माहिती आहे की जिथे जिथे कुठलीही एखादी कृती घडते, हालचाल असते, तिथे अगदी सूक्ष्म असू नका ती हालचाल, तिथे ऊर्जेची गरज असते. की अगदी आपण जीवशास्त्राच्या दृष्टीने विचार केला, अगदी अमिबा, सिंगल सेल इथपासून तर अत्यंत विकसित प्रगत असा प्राणी म्हणजे मनुष्य, या सर्व ठिकाणी जी हालचाल आहे हे झालं काय म्हणूया सचेतन गोष्टींबद्दल. पण आता माझ्यासमोर हा लॅपटॉप आहे, त्याला सुद्धा कार्य करण्यासाठी कशाची गरज आहे? ऊर्जेची गरज आहे. पण इथे जे काही कार्य सुरू आहे त्याला आपण शुद्ध मराठीत बॅटरी असं म्हणतो. त्या बॅटरीच्या माध्यमातून त्याला ती ऊर्जा पुरवल्या जाते. तसं आपल्या देहामध्ये अगदी पापण्यांची उघडझाप, त्याचं उदाहरण देण्याचं कारण असं की स्थूलातलं अगदी काय म्हणूया साधी क्रिया, अगदी पापण्यांची उघडझाप की जी आपण इतके वेळा करतो पण नकळत करतो म्हणण्यापेक्षा ती होते म्हणणं जास्त योग्य. कारण आपण ठरवून करत नाही, किंवा हृदयाचे आपले ठोके असतील, ठरवून आपलं ते काम चालत नाही, पण असं अखंड सुरू आहे. तर इतक्या छोट्या याच्यापासून तर आपण मोठमोठाली प्रचंड सामर्थ्य संपन्न कार्य जरी आपण करत असू तर या सगळ्याला ऊर्जेची गरज असते आणि ती ऊर्जा आपल्याला प्राण नावाचं तत्व हे पुरवतं. असं आपण शिकलो 97 क्रमांकाच्या श्लोकामध्ये. आता आपण अंतःकरणाचं जसं बघितलं की अंतःकरण खरं एकच असतं, पण त्याचं कार्य बदललं हे नाव बदलतं. नेहमीच आपण तो दृष्टांतही मागच्या वेळेला एकदा बघितला होता. एकच व्यक्ती असते, पण वेगवेगळ्या भूमिका ती जेव्हा स्वीकारते तेव्हा त्याच व्यक्तीला कोणी बाप म्हणतं, कोणी मुलगा म्हणतं, कोणी नवरा म्हणतं, कोणी ऑफिसमधला बॉस म्हणतं, वगैरे वगैरे. अगदी त्याप्रमाणे
अगदी तसंच प्राणांचं सुद्धा आपण बघितलं की प्राण एकच प्राण, पण भिन्न वृत्तींमुळे 5 निरनिराळ्या नावांनी ओळखला जातो. त्याच्यामध्ये प्राण आहे, अपान आहे, व्यान, उदान, समान. ज्याप्रमाणे आपलं म्हणजे अंतःकरण, एकच अंतःकरण, भूमिका बदलली, नाव बदललं, तसं एकच प्राण आचार्य म्हणतात आहेत. वृत्तीभेदात, विकृतीभेदात, सुवर्ण, सलिला, दिवत असं त्यांनी इथे दृष्टांत सुद्धा दिलेला आहे की वृत्तीभेदामुळे आपण त्याला प्राण म्हणतो, अपान म्हणतो, व्यान, उदान, समान असं म्हणतो. आणि अंतःकरणाच्या वेळेला आपण जो विचार केला की अंतःकरण हे पंचभूतांच्या, पण कोणते पंचभूत, पंचमहाभूत कोणती, अपंचीकृत, एकमेकात अजूनही न मिसळलेली, पंचकरणाच्या आधीची, खूप त्याच्यावर आपण बोललेलो आहे. तर त्या एकत्र आलेल्या त्यांच्या सत्वांशापासून म्हणजे त्यांच्या सत्वगुणापासून अंतःकरण तयार होतं असं आपण आपल्याला शिकलो. अगदी तद्वतच त्याच पंचमहाभूतांच्या अपंचीकृत असलेल्या मिलित रजांशापासून, शास्त्रीय शब्द आहे मिलित म्हणजे एकत्र आलेल्या. काय एकत्र आले, तर या पाचही महाभूतांचा जो रजांश, रजोगुण म्हणूया, तो जेव्हा एकत्र येतो तेव्हा या 5 प्राणांची उत्पत्ती होते असं शास्त्र आपल्याला सांगतं. आणि म्हणून आपण जेव्हा काय म्हणूया, भोजन किंवा जेवण सुरू करण्यापूर्वी काय म्हणतो आपण चित्रावती घालतो, म्हणजे पूर्वीच्या काळी लोक घालायचे, तेव्हा ते काय म्हणायचे, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, वगैरे वगैरे. थोडक्यामध्ये हे म्हणून भोजनाला सुरुवात व्हायची. मग हे काय आहे, प्राणाय स्वाहा काय आहे? आपल्याला माहिती आहे, स्वाहा म्हणलं की आपल्याला काय आठवतं? साधी गोष्ट आहे, यज्ञ आठवतो, त्याच्यात ती टाकलेली आहुती आठवते. अगदी त्याप्रमाणे आपण आपल्या प्राणांना हे म्हणून आणि मग त्या भूमिकेतून ते अन्न स्वीकारून आपल्या प्राणांना आपण काय देत असतो, आहुती देत असतो. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, हे जे सगळं वर्णन आहे या त्या आपल्या यांना दिलेली आहुती आहे. ही आहुती देण्यामागे, आणि कुठली आहुती असो, यज्ञ कुठलाही असो, आपण बघतो आहे की भगवद्गीतेत सुद्धा त्याचं वर्णन आहे. त्या आहुतीमागे त्यागाची भूमिका असते. आपल्याला माहिती आहे 8व्या अध्यायामध्ये विसर्ग कर्म संज्ञित असं चरण येतं एका श्लोकामध्ये. कर्म म्हणजे काय हे सांगताना विसर्ग म्हणजे हा जो यज्ञ कर्मरूपी त्याग आहे. अर्थात तिथे भगवंत बोलत असताना कर्माची व्याख्या अर्जुनाने प्रश्न विचारलेला असल्यामुळे त्याचं उत्तर देताना ही संपूर्ण सृष्टी जी निर्माण झाली ती ज्या त्यागरूपी कर्मातून झाली त्याचं वर्णन तिथे सुरू आहे. तिथे संदर्भ थोडा वेगळा आहे, पण मुद्दा असा की तो जो त्याग आहे त्याच्यातून कशाची निर्मिती आहे, यज्ञाची निर्मिती आहे. त्यामुळे आपल्या प्राणांना आपण जेव्हा ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा असं म्हणतो, असं म्हणून ती आहुती देतो, तर त्याच्यामागे त्यागाची भूमिका असते. आणि हे लक्षात येण्यासाठीच आपल्याला काय लहानपणापासून शिकवलं, कोणता श्लोक म्हणायचा असतो जेवणाच्या आधी, म्हणजे पूर्वीच्या काळचे लोक म्हणायचे, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. फार सुंदर आहे ही जी आपल्या संस्कृतीची एक भूमिका आहे, आणि त्यानुसार बसवून दिलेल्या आचाराच्या ज्या पद्धती आहे त्याच आपण टाळत आल्यामुळे आपण त्या विसरत चाललेलो आहोत. कारण आपल्याला त्याच्या मागची जी शास्त्रीय बैठक आहे ती कधी कळलीच नाही, आणि असं वाटायला लागलं की काय फरक पडतोय, सगळं जग तसंच तर जेवतंय, जेवताना प्रश्नच नाही. म्हणूनच त्यांचं उदरभरण सुरू आहे. आपल्याला जर ते उदरभरणाचं रूपांतर यज्ञकर्मात करायचं असेल तर ते कसं करावं हे आपल्या सुदैवानी आपली संस्कृती आपल्याला सुंदर शिकवते.
फक्त ते पाळायचे की नाही ते सगळं हे आपल्या हातात आहे. सांगायचं काम त्यांनी केलं. त्यामुळे या भूमिकेतून मी जेव्हा अन्न ग्रहण करण्याचं कार्य करतो, तेव्हा काय होतं? त्याच जेवणाचं, त्याच भोजनाचं रूपांतर यज्ञामध्ये होतं. यज्ञामध्ये होतं. आणि भगवद्गीतेत पुन्हा 8व्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याशी बोलतात की अधिभूतम क्षरो भावः पुरुषश्चादि दैवतम. त्यातलं अधिभूताचा विचार सोडून देऊ. आता आपल्याला फक्त त्यातलं पुरुषश्चादि दैवतम एवढा शब्द हवा आहे आपल्याला. कारण या श्लोकावर भाष्य करताना किंवा या श्लोकामध्ये ज्या अधिदैवताचा उल्लेख भगवंत करतात आहेत, पुरुषश्चादि दैवतम काय म्हणतात आहे? त्या अधिदैवताचं स्वरूप सांगताना किंवा त्याच्यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते की जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे. फार सुंदर उभी आहे. ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे. हा जो जीव आहे या देहामध्ये, जीव नामक तत्व, ज्याचा आपण बऱ्याच वेळा विचार केला, त्याचं वर्णन करताना माऊली काय म्हणते की आपल्या देहामध्ये जी काही तत्व आहेत, जीव आहे, देह आहे, प्राण आहे, मन आहे आणि बुद्धी आहे, याला जणू काही माऊली पंचायतन म्हणते. आता पंचायतन आपल्याला माहिती आहे, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की पंचायतन ही जी पूजेचं एक स्वरूप आहे आणि ते शंकराचार्यांनीच ती पंचायतन पूजा प्रचलित केली. कारण पूर्वीच्या काळी बरंच हरिहर याच्यात भेद मानणारी लोक होती. बरंच त्यांच्यामध्ये त्यांच्यातली भांडणं विकोपाला गेली होती. या सर्वांची एकवाक्यता करण्यासाठी म्हणून शंकराचार्यांनी पंचायतन पूजा सुरू केली, प्रचलित केली. आणि त्या पंचायतन पूजेचं वैशिष्ट्य असं आहे की त्या पूजेची जी रचना असते त्याच्यामध्ये आपलं जे आराध्य दैवत, मुख्य दैवत, ते मध्यभागी असतं आणि त्याप्रमाणे बाकीच्या 4 पंचायतन म्हणजे 5 आराध्य दैवत जर मध्ये असेल तर उरले 4 त्यांची रचना बदलते. हे सगळं सांगण्याचं कारण असं की इथे पंचायतनाचा दृष्टांत वापरला या ओळीमध्ये म्हणून. तर माऊली काय म्हणताय की या देहामध्ये कोणतं पंचायतन आहे? 5 तत्व म्हणतात जीव, देह, प्राण, मन, बुद्धी. हे एक पंचायतन आहे, एक प्रकारचा विचार केलं होतं. ह्या पंचायतनामध्ये मुख्य देव कोणता? जीव चैतन्य हे मुख्य, माऊली म्हणते. आणि म्हणून ते अधिदैवत आहे असे जाणावे, असं माऊली आपल्याला या श्लोकावरती भाष्य करताना सांगते. अधिदैवत कोण आहे या देहामध्ये? तर हा हे जे जीव चैतन्य, जो जीव म्हणूया, तेच अधिदैवत. हे सगळं आपण का बोलतो आहोत? ते याच्यासाठी की याच अधिदैवताला दिलेल्या आहुतीचं स्मरण म्हणून वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. भक्तीच्या प्रांतात जरी त्याला श्रीहरी म्हणत असले तरी तो श्रीहरी कोण आहे? तो आत्मारामच आहे. हे जे जीव चैतन्य आहे ते मूळचं काय आहे? ते आत्माराम आहे, ते आत्मरूप आहे, तो आत्मा आहे. पण देहाच्या सापेक्षतेने बोलणं सुरू आहे, अंतःकरणाच्या सापेक्षतेने बोलणं सुरू आहे, इथे भोजनाची क्रिया सुरू आहे, म्हणून त्याला जीव म्हटलं. अधिदैवत, त्या अधिदैवताला दिलेल्या आहुतीचं स्मरण म्हणून आपण ते म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. आणि हीच गोष्ट आपल्याला तुकाराम महाराजांनी अगदी साध्या सोप्या शब्दात सांगितली, की जो अभंग आपण बऱ्याच वेळा बघतो. कोणता? त्या अभंगाचा अर्धचरण बघूया वेळेच्या अभावी. राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जेविला उपवासी. राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे ते अंगी. प्रसिद्ध अभंग आहे. राम म्हणे ग्रासोग्रासी. आता मगाशी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे काय, किंवा ग्रासोग्रासी मी राम म्हणणं काय? तुकाराम महाराज त्याला उपवासाचं पुण्य द्यायला तयार आहेत. थोडक्यामध्ये दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर जो अखंड रामनामात आहे त्यालाच यज्ञ एखाद्या वेळेस असे न केले तर चालणारे आहे.
कोणते यज्ञ? जर मी अखंड रामनाम म्हणत असेन आणि मी तोंडाने वदनी कवळ घेता नाही म्हटलं तरी चालणारच आहे, कारण शेवटी त्याच्यात सांगितलं काय तेच आहे, नाम घ्या श्री हरीचे. मग माझं नामच तर सुरू आहे. पण काय होतं, ना आपण नाम घेत आणि नामाच्या नावाखाली, काय शब्द वापरलो मी, नामाच्या नावाखाली आपल्या संस्कृतीने जी एक सुंदर पद्धती आपल्याला सगळ्याच बाबतीत घालून दिलेली आहे, त्या सगळ्यात धुडकावून लावतो आपण आणि वर्णाचं समर्थन करतो. कारण हा जो जो कोणी श्रीराम जय राम जय राम जय जय राम म्हणत असेल अखंड, तो काय करतोय खरं विचार केला तर, तो नाम जप यज्ञ तो परम न वादू शके स्नानादी कर्म माऊली. परम असा तो जप म्हणजे यज्ञच करतोय तो, फक्त त्याच्या यज्ञाचं नाव त्याला नाम जप असं म्हटलं. पण हे ज्याला जमत नाही, बहुतांश लोकांना हे जमत नाही, बहुतांश लोक हे करत नाही. किती टक्के लोक कर्माचे अधिकारी आहेत, किती टक्के लोक उपासनेचे आणि किती टक्के ज्ञानाचे, सगळी शास्त्रांनी मांडणी करून दिली आपल्यासमोर. त्यामुळे जो अखंड नामात नाही, त्याला स्वतःच्या चित्तशुद्धीसाठी आणि चित्त शांतीसाठी ही जी अशी धर्म प्रतिपादित कर्म आहे, म्हणजे यज्ञरूपी कर्म म्हणूया, अगदी साध्या जेवणापासूनच सुद्धा आपण आता बघितलं की ते सुद्धा कर्मात कसं रूपांतरित करता येतं. राम म्हणे ग्रासोग्रासी, तसं राम म्हणे पावलो पावली, हे सुद्धा तुकाराम महाराज सांगतात. तेही यज्ञच. माझं प्रत्येक कर्म यज्ञ होतं केव्हा? राम म्हणे. पण हे जो करत नाही, त्या बहुतांश लोकांसाठी त्यांच्या चित्तशुद्धी आणि शांतीसाठी धर्म प्रतिपादित जी कर्म म्हणजे यज्ञ, हेच करणं विहित आहे. आता कल्पना करूया की एखादा खरंच रामनामात असेल आणि त्यांनी हा सुद्धा यज्ञ केला, काही बिघडणार आहे? काहीच नाही. म्हणजे थोडक्यात सर्वांनीच यज्ञ करणे विहित आहे. ठीक आहे, जो अखंड रामनामात आहे त्याला गरज नसेल त्याची, पण कधी कधी त्यांना सुद्धा मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती, या भूमिकेतून ते करावं लागतं. नवे त्यांनी करणं अपेक्षित आहे. असो, तर या 5 प्राणांचा आपण विचार करत होतो आणि त्याच्यातून त्या 5 प्राणांना दिलेली आहुती, या भूमिकेतून आपण स्वीकारायचं अन्न, याच्यातून हा विषय निघाला. तर या 5 प्राणांचा आपण विचार केला, त्यांची आपापली स्थानं आहेत, त्यांची आपापली कार्य आहेत. उदाहरणार्थ, पहिला जो प्राण त्याचं हृदयस्थान सांगण्यात येतं आणि क्षुधा आणि पिपासा, भूक आणि तहान, या त्याच्या क्रिया, त्याच्यामुळे ते लागतं. आणि तर्कशुद्ध विचार आहे. आपण जर विचार केला भूक म्हणजे काय हो, तर ते हळूहळू प्राणांचं कासावीस होत जाणं, अशी एक छान व्याख्या करता येऊ शकते आपल्याला. हळूहळू आपलं जर नाक दाबलं तर आपले प्राण ताबडतोब कासावीस होतील. पण आपल्याला जर अन्न मिळालं नाही, 1 दिवस चालून जाईल, 2 दिवस चालून जाईल, 3 दिवस, 4 दिवस, आठवडा, 15 दिवस, जे काही आपली शारीरिक क्षमता असेल, पण हळूहळू प्राणच कासावीस व्हायला लागतात की नाही, क्रिया. पुढे अपान आहे, त्याचं गुदस्थान सांगितलेलं आहे, मलमूत्र क्षरण क्रिया. समान आहे, त्याचं नाभिस्थान आहे. आपण खाल्लेलं प्यालेलं अन्न जल हे योग्य समान प्रमाणामध्ये त्याचं अभिसरण करणं, हे त्याचं काम असतं. उदान नावाचा वायू, त्याचं कंठस्थान सांगण्यात येतं, श्वसन क्रिया हे त्याचं काम आहे. आणि शेवटी व्यान नावाचा जो वायू आहे किंवा प्राणांची एक भूमिका म्हणूया, ते सर्व शरीर स्थान, आपल्या सर्व संधींमध्ये रसमेलनाची क्रिया तो करतो. हे 5 प्राण. आणि विचार केला तर मृत्यूसमयी आपल्याला कल्पना असेल, योगशास्त्र सांगतं आपल्याला की हा स्थूल देह सोडण्याचं या सर्व प्राणांचं काय असतं, आपापलं वेळापत्रक असतं. वेळापत्रक, टाइम टेबल शुद्ध मराठी. आपल्याला माहिती नसेल तर ऐकून आश्चर्य वाटेल, पण मृतदेहाचे केस किंवा नख सुद्धा वाढतात जर तो देह ठेवला असेल काही काळ. कधी केला का विचार आपण की मृतदेह आहे,
देहाला मृत्यू आलेला आहे. मग या क्रिया होतात कशा? मगाशी आपण काय बघितलं? कुठलीही क्रिया जेव्हा घडते तेव्हा त्याला प्राणांच्या ऊर्जेची गरज असते. मग हे केस वाढणं, नखं वाढणं कसं काय होतं? याचं कारण असं आहे, मी जे मगाशी म्हणालो, की प्रत्येक प्राणाचं आपापलं काय असतं, वेळापत्रक असतं, तो देह सोडून जाण्याचं. आणि म्हणून असं म्हणतात, की डेथ इज नॉट अन इव्हेंट, इट इज अ प्रोसेस. इट हॅपन्स ओव्हर टाइम, दॅट्स वाय इट इज अ प्रोसेस. आणि म्हणून शेवटचा यज्ञ, अंत्यसंस्कार, तोही यज्ञच. फार त्या विषयात आपल्याला जायला वेळ नाही, पण तोही यज्ञ कसा, याच्यावरून आपल्याला अंदाज करता येतो या सगळ्या गोष्टींचा, की जे 5 प्राण असतील त्यांचे आपापलं शरीर सोडण्याची एक प्रक्रिया असेल, आणि प्राण हा सूक्ष्मदेहाचा घटक असेल, जो आपला मुख्य विषय सुरू आहे, आणि सूक्ष्मदेहानीच तो जीव सिद्ध होत असेल, की जो एका देहातून दुसऱ्या देहात जाणार आहे, तर मग त्याच्यावर करण्याचे जे संस्कार, त्याच्यासाठी सांगितलेला जो, त्याला अंत्यसंस्कार असं म्हणतात, तो कर्मरूपी यज्ञ, हे करणं आपलं कर्तव्य आहेच. असो, प्राणांचा बराच विचार झालेला आहेच. आणि याशिवाय मागच्या वेळेला उल्लेख केला ज्योत्स्नाताईंनी, ते म्हणजे 5 उपप्राण सुद्धा असतात. त्यांचा फार विचार करायची गरज नाही, पण त्यांची नावं जर कोणाला हवी असेल तर नाग नावाचं एक असतं. आपण जे उद्गार एकदम असे अचानक आपल्या तोंडून जे काही निघतं त्याला उद्गार म्हणतो आपण. ठरवून नसतं ते, अचानक ते काम त्याचं असतं. किंवा कूर्म नावाचा दुसरा काय, आपल्या पापण्यांची हालचाल करण्याचं काम त्याचं असतं. ही जी कार्य आहेत वेगवेगळी वाटून दिली. कृकल नावाचा अजून एक उपप्राण म्हणतात त्याला. हे सगळे उपप्राण आहेत 5. शिंक देण्याचं कार्य तो करतो. देवदत्त आहे, जांभाईचं कार्य करतो. आणि धनंजय मृत शरीर फुगवण्याचं कार्य तो करतो. पुन्हा आपल्याला तपशिलात की जायचं नाहीये, पण हे 5 उपप्राण आहे ज्यांचा काय म्हणूया, बहुतांश वेळेला विचार केला जात नाही. प्राणांचा जेव्हा उल्लेख येतो कुठेही, तेव्हा 5 प्राणांचा उल्लेख विशेषतः वेद, वेदांत किंवा वेद संप्रदाय जे आहेत, ते या 5 प्राणांचा विचार करतात, उपप्राणांचा एवढा करत नाहीत. आता हा जो 5 प्राणांचा विचार झाल्यानंतर 98 क्रमांकाचा जो श्लोक मी जो म्हणालो, की जो आपला अर्धा झाला होता मागच्या वेळेला, त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत जे सर्व घटक शिकलो, सूक्ष्मदेहाचे घटक, म्हणून मी त्याचा सुरुवातीला उजळणीच्या नावाखाली उल्लेख केला सगळा, त्यांचा एकत्रित विचार म्हणून सूक्ष्म शरीराचं निरूपण आपण या 98 क्रमांकाच्या श्लोकात बघायला सुरुवात केली. म्हणून आचार्यांनी पहिले त्याचे जे सर्व घटक पदार्थ म्हणूया, घटक द्रव्य म्हणूया, त्याचे जे द पार्ट्स दॅट क्रिएट द होल कॉल्ड सूक्ष्मदेह, त्याचा आपण विचार केला. आणि आता हा 98 क्रमांकाचा श्लोक हे सर्व एकत्र आणतोय आणि आपल्याला सूक्ष्मदेह, ज्याला सूक्ष्मदेह म्हणतात, असं आचार्य इथे सांगतात. आता मागच्या वेळेला ज्योत्स्नाताईंनी त्याचाही उल्लेख केला होता, काय, की आपण कोणत्या सिस्टीम प्रमाणे विचार करतो आहोत, त्याप्रमाणे सूक्ष्मदेहाच्या घटकांची संख्या सुद्धा बदलते. हाही एक विषय मला वाटतं थोडासा आपण 1-2 मिनिटं त्याचा विचार करूया, कारण बरेच वेळा त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. कारण आपण कुठेतरी काहीतरी वाचतो, कुठेतरी काहीतरी ऐकतो. मग 2 ठिकाणांमध्ये जर आपल्या लक्षात असेल तर असं वाटतं विरोधाभास आहे, किंवा इथे असं आहे, तिथे तसं आहे. कोणी 3 म्हणतं, कोणी 5 म्हणतं, कोणी 10 म्हणतं, कोणी 15 म्हणतं. ते सगळं, हे जे काही गोंधळ आहेत, त्याचे एकदा विचार करू या संदर्भामध्ये. कारण आपण सूक्ष्मदेहाचा विचार करतोय. आता कुठल्या सिस्टीमप्रमाणे, ज्याला म्हटलं आपण मगाशी शब्द वापरला, सिस्टीमप्रमाणे म्हणजे कुठल्या उपनिषदांप्रमाणे म्हणूया, कुठल्या पद्धतीची मांडणी कोणी केली आहे याच्याप्रमाणे ती संख्या बदलते. आता उदाहरणार्थ, कोणी म्हणतं की कुठे मांडणी असते की 25 घटकांचा सूक्ष्मदेह आहे. त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय येतात, 5 कर्मेंद्रिय येतात, 5 प्राण येतात, 5 विषय येतात, आणि 5, ज्याला आपण अंतःकरण पंचक म्हणतो, म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि केवल अंतःकरण. हे 5 किती झाले? 25. असे 25 घटकांचा सूक्ष्मदेह असतो.
कोणी म्हणते 19. आता काय झालं? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 5 त्रिक 15 आणि अंतःकरण चतुष्टय. दोन म्हणजे काय फरक झाला? 5 विषय ते धरत नाहीत. कारण हे जे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण हे शेवटी बनलेले त्या महाभूतापासूनच आहे. विषय म्हणजे आपण तन्मात्रा करतो का विषय बघितला, त्यामुळे ते त्याच्यात गृहीतच धरतात. आणि अंतःकरण पंचक न मानता ते अंतःकरण चतुष्टय मानतात. म्हणजे किती झाले? 4. म्हणजे 15 अधिक 4 किती झाले? 19. काही जण म्हणतात 16च घटक आहेत. कोणते 16? आता पुन्हा ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5, प्राण 5. निदान या बाबतीत कुठे काही दिसत नाही, एकवाक्यता दिसते म्हणे. हे 15 ठीक आहे. आणि हे जे 16 म्हणणारे जे आहेत ना, ते म्हणतात अंतःकरण एकच आहे. अंतःकरण एकच आहे. म्हणजे अंतःकरण पंचकही मानत नाही, अंतःकरण चतुष्टय पण म्हणत नाही, अंतःकरण ते एकच धरतात. त्यामुळे 5 त्रिक 15 आणि 1 16 किती झाले? 16 घट. म्हणून मी मगाशी उल्लेख केला की हे असं कुठेतरी ऐकायला मिळतं आणि मग मी ऐकलेलं असतं 16 आणि कुठेतरी वाचताना येतं 25. म्हणजे काय भानगड आहे? काहीही नाही, फक्त सिस्टीमचा फरक. पुन्हा बरं, त्याने प्रत्यक्षात काही फरक पडतो का? समजा भारतामध्ये मी म्हटलं 28 राज्य आहेत, म्हणजे मी समजा म्हटलं 24 राज्य आहे आणि कोणीतरी सरसावून पुढे आला, अहो 24 नाही 28 आहे, तुम्हाला तेलंगणा, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड वगैरे माहिती नाही का? प्रश्न हा आहे, 24 म्हणा का 28 म्हणा का उद्या त्याचे 32 पण करा, भारत भारतच आहे. भारत भारतच राहणार आहे शेवटी. हे जे आपण राज्यांमध्ये त्याची विभागणी करतो ती काही विशिष्ट कार्याची सोय म्हणून तो करतो. म्हणूनच तर 24 चे 28 झाले आणि त्याच्यात पुन्हा 8 ते केंद्रशासित प्रदेश. पण उद्या 32ही करतील. त्यांनी काय होईल? फक्त भूगोलातल्या प्रश्नाचं उत्तर चुकेल, याच्या पलीकडे काहीच नाही होणार. एक गुण कमी मिळेल भूगोलामध्ये किंवा इतिहास नागरिक शास्त्रामध्ये. याच्या पलीकडे त्याला काही किंमत नाही. म्हणून मुद्दा हा आहे की काही फरक पडत नाही. 25 म्हणा, 19 म्हणा, 16 म्हणा. आता हे सगळं का म्हणालो मी? कारण या ग्रंथामध्ये आचार्यांनी या 98 क्रमांकाच्या श्लोकामध्ये पर्युष्टकम शब्द वापरला. पर्युष्टकम म्हणजे 8 पुरांच्या. पुरी म्हणजे नगरी, मागच्याला झाला तो विचार. त्याच्या समूहास सूक्ष्म शरीर म्हणतात, असं आचार्य म्हणतात. पर्युष्टकम सूक्ष्म शरीरम आहुहू. आहुहू म्हणजे म्हणतात. आणि 8 पुरांच्या नगरांच्या समूहास, म्हणजे एकेका गोष्टीला आचार्य काय म्हणतात आहे, नगर म्हणतात. एक त्यांचा गट केलेला असं म्हणूया. आणि स्वाभाविकच आहे ना, कारण ज्ञानेंद्रिय म्हटलं तर ज्ञानेंद्रिय एक नाहीये ना, 5 जणांचा तो गट आहे. कर्मेंद्रिय म्हटलं 5 जणांचा गट आहे. या दृष्टीने आचार्यांनी त्याला नगर म्हटलंय, पर्युष्टकम. त्याच्यामध्ये कोणकोणते 8 आहेत? मग त्याचा मागच्याला आपण सुरुवात केली होती, पण ते पूर्ण नव्हतं झालं. मी जसं म्हणालो, 1 ज्ञानेंद्रिय, 2 कर्मेंद्रिय, 3 प्राण, 4 सूक्ष्म पंचभूते, त्याच्यानंतर अंतःकरण, त्याच्यानंतर अविद्या, काम आणि कर्म. झाले 8. ही 8 जसं मगाशीच बोललो आपण, 8 पुरांची नगरांचा हा समूह आहे आणि याला आचार्य म्हणतात आहे सूक्ष्म शरीर. आता ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण, सूक्ष्म पंचमहाभूते आणि अंतःकरण म्हणजे पहिले काय म्हणूया 5, यांचा भरपूर विचार आपण केलेला आहे. कारण ते घटक द्रव्य म्हणूनच आधीच आपल्याला सांगण्यात आले. त्यामुळे आपण पुष्कळ विचार केला त्याचा. हे सगळे सूक्ष्म कसे आहेत आणि ते कसे तयार होतात वगैरे वगैरे, भरपूर त्याचा विचार झाला. पण ह्या श्लोकामध्ये आपल्या समोर 3 नवीन घटक आलेत की ज्यांचा आत्तापर्यंत उल्लेख नव्हता. कोणता? अविद्या, काम आणि कर्म. आणि हाच विचार आपला मागच्याला अर्धवट थोडासा राहिला होता, त्याचा आपण विचार करूया. अविद्या, काम. काम म्हणजे इच्छा, आपल्याला माहिती आहे. आणि कर्म. या 3
अधिकच्या पण महत्वाच्या घटकांचा समावेश या सूक्ष्म शरीरात आचार्यांनी केलेला आहे. आता महत्वाचे शब्द वापरण्याचं कारण असं की इंद्रिय आहेत, प्राण आहेत, अंतःकरण आहे, इत्यादी जे घटक आहेत त्या घटक समूहाचं जे कार्य आहे, इंद्रिय प्राण अंतःकरण काहीतरी कार्य करतं की नाही, प्राणांच्या आधारे करतं, आपण ते सगळं बघितलं. त्या समूहाचं जे कार्य आणि हे जे सगळे घटक आहेत ते ज्या कारणामुळे एकत्र राहतात, म्हणजे हा जो संघात आहे ते ज्या कारणामुळे एकत्र राहतात त्यांना महत्व असलं पाहिजे की नाही? असलंच पाहिजे. कारण हे काहीतरी कार्य करतात ना, काही कारणाने हे निर्माण झालेले आहे, इंद्रिय प्राण अंतःकरण. त्यामुळे त्यांच्या कार्याला महत्व आहे आणि ते एकत्र राहतात, त्याच्या पाठीमागे काहीतरी असली पाहिजे कारण परंपरा म्हणूया, त्यालाही महत्व आहे. आपल्या देहामध्ये ज्या आत्मस्वरूपाभोवती आपण त्याला आवरण म्हणूया किंवा कोश म्हणूया, या स्वरूपामध्ये हा सूक्ष्म देह किंवा लिंगदेह अस्तित्वात असतो. बरोबर? त्याला नावच त्याचं देह म्हणजे आवरण, त्याला कोशही म्हणतात. पंचकोशांच्या भाषेमध्ये त्याला अन्नमय कोश म्हणतात, प्राणमय, मनोमय वगैरे वगैरे. कोशांची पण भाषा आहे किंवा देहाची भाषा आहे, पण त्याचं स्वरूप हे आवरण किंवा कोश या स्वरूपाचंच आहे. या स्वरूपातच तो लिंगदेह असतो. कशाला आवरण घातलंय त्यांनी? या आत्मस्वरूपाभोवती आवरण आहे आणि या स्वरूपातच तो अस्तित्वातही असतो. त्याला लिंगदेहही असं म्हणतात. पण त्याच्या अस्तित्वाला मुळात काय आहे, कारण काय आहे, विचार जर केला तर हा जो सूक्ष्म देह आहे हा अस्तित्वात असण्याचं मुळात कारणच काय आहे, असा जर विचार मनामध्ये आला तर त्याच आत्मस्वरूपाचं, ज्या आत्मस्वरूपाला यांनी वेष्टन घातलेलं आहे, आवरण घातलेलं आहे, त्याच आत्मस्वरूपाचं अज्ञान म्हणजे अविद्या हे त्याचं कारण आहे. कारण मागच्या वेळेला आपण काय ऐकलं की ज्ञान झालं, त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणूया, विद्या प्राप्त झाली असं म्हणूया. त्यामुळे ज्ञान झालं म्हणजे विद्या प्राप्त झाली, म्हणजे स्वरूपाचं ज्ञान झालं, स्वरूप विद्या प्राप्त झाली, सायुज्य मुक्तीचा लाभ झाला की काय होतं, हा सूक्ष्म देह जेव्हा हा स्थूल देह संपतो, याचं प्रारब्धाप्रमाणे स्थूल देह सुरू राहतो आपल्याला माहिती आहे. आणि ज्या दिवशी प्रारब्ध संपतं या स्थूल देहाचं, हा देह पतन पावतो, हा स्थूल देह. आणि जर मला स्वरूपाचं ज्ञान झालं असेल, सायुज्य मुक्तीचा लाभ झाला असेल, तर या सूक्ष्म देहाचं सुद्धा अस्तित्व राहत नाही. त्यातील सर्व जी घटक द्रव्य आहे, ज्या घटक द्रव्यांचा आपण गेले काही सत्र विचार करतो आहोत, ती आपापल्या कारणामध्ये विलीन होऊन जातात. शास्त्र असं सांगतं की असा जो ज्ञानी असतो, ज्याला जीवनमुक्त असं म्हणतात, त्याचा सूक्ष्म देह इथेच फुटतो असं वर्णन आहे. फुटतो याचा अर्थ पुन्हा तेच आहे, ते आपापल्या कारणामध्ये लीन होऊन जातात आणि तो ब्रह्मस्वरूपी लीन होतो. त्याला विदेह मुक्ती असं म्हणतात. म्हणजे ज्ञान झालं आहे पण प्रारब्धाने देह सुरू आहे, हा जो काळ असतो जीवनातला त्याला जीवनमुक्ती म्हणतात. आणि देह पतन झाल्यानंतर सूक्ष्मदेह संपून त्या ब्रह्मस्वरूपी विलीन होतो, त्याला विदेह मुक्ती म्हणतात. जसं ते लहानपणी आपण खेळायचो ते पण साबणाचा फुगा, फुंकर मारून साबणाचे फुगे तयार करायचो आपण. तो साबणाचा फुगा फुटला की काय होतं, त्याच्या आतली जी हवा असते ती जशी बाहेरच्या हवेत मिसळून जाते, अगदी त्याप्रमाणे. हे झालं ज्ञानप्राप्ती नंतरचं वर्णन. परंतु जोपर्यंत ज्ञानप्राप्ती आपल्याला किंवा स्वरूपानुभूती म्हणूया, आपल्याला परमात्म्याची प्राप्ती म्हणूया, अनेक त्याला शब्द आहेत, अनेक नावं आहेत, अर्थ एकच आहे. हे जोपर्यंत आपल्याला होत नाही, म्हणजेच मला स्वरूपाचं काय आहे, विस्मरण झालेलं आहे. नेहमीची ती प्रसिद्ध ओवी ज्ञानेश्वरीला आपल्याला माहिती आहे. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तेची रूप यया अज्ञानसी माऊली म्हणते. तर हे जे अज्ञान म्हणजेच अविद्या आहे, तोपर्यंत सूक्ष्म देहाला अस्तित्व आहे.
आणि तो प्रत्येक जन्मामध्ये नवीन स्थूल देहाला अस्तित्वात येण्यासाठी भाग पाडतो. हा विचार आपण करतोय, गेले 2-3 सत्र झाले, की आपला सूक्ष्मदेह प्रत्येक जन्मामध्ये तोच असतो. स्थूलदेह बदलतो, पण हा सूक्ष्मदेह त्या स्थूलदेहाच्या प्राप्तीला कारण होतो प्रत्येक जन्मामध्ये. आणि हा त्याला जन्म देतो. मागच्याला आपण एकदा बोललो होतो एका प्रश्नाच्या संदर्भामध्ये. त्यामुळे 6 विकारांचा पहिला विकार कोणता आहे? अस्ति, मग जायते. जायते म्हणजे जन्माला येणं. जन्माला कोण येतो? हा स्थूल देह. मग अस्ति कोणाबद्दल बोललेले आहे? त्या सूक्ष्म देहाबद्दल, कारण तो आहेच ना अजून. मग आता हे जे काही आहे सगळं वर्णन आपण आता बघितलं, की अज्ञान म्हणजे त्याला आपण अविद्या, या श्लोकातला शब्द अविद्या आहे. आपण त्यातला एक घटक म्हणून विचार करतो या सगळ्या गोष्टींचा. सूक्ष्म देहामध्ये अविद्येचा समावेश आचार्यांनी का केला? त्या अविद्येमुळेच खरं विचार केला तर त्याचं अस्तित्व आहे. कारण ज्या क्षणी विद्या प्राप्त होते मला, तो राहतच नाही नंतर, देहपतनानंतर. तर हा जो सूक्ष्म देह स्थूल देहाला जन्म देतो, त्याची काही पद्धत असली पाहिजे. साधी गोष्ट आहे, एवढी मोठी गोष्ट घडते तेव्हा त्याची काही विशिष्ट पद्धत असली पाहिजे. त्यात काही कारण परंपरा असली पाहिजे. कारण कोणाला, कुठे, केव्हा, कधी, कसा, किती काळपर्यंत टिकणारा देह प्राप्त व्हावा, याचं काही गणित असलं पाहिजे की नाही. अगदी साधी गोष्ट आहे. म्हणून तर आपण सर्वजण जीव म्हणून किती वेगळे आहोत, किती भिन्न आहोत. आपले दिसणारे देह दिसायला सुद्धा वेगळे आहेत. आपला जन्म, आपला मृत्यू, आपल्याला या देहाच्या माध्यमातून आयुष्यभर प्राप्त होणारी सुखदुःख, आपण करणारी कर्म, आपल्या वासना, आपल्या प्रेरणा, सगळंच इतकं भिन्न आहे. याची कुठेतरी काहीतरी कारण परंपरा असली पाहिजे की नाही. हा देह किती काळपर्यंत टिकावा, कधी जन्मावा, कुठे यावा, कोणाच्या पोटी, हे सगळं आपण जे बघतो याचं काही गणित असलं पाहिजे की नाही. आणि या गणिताची निर्मिती ज्याने केली, जो या गणिताचा काय म्हणूया सर्वोत्कृष्ट शिक्षक आहे, ज्यांनी हे गणित आपल्याला समजावून सांगण्यासाठी वेद, भगवद्गीता इत्यादी गणिताची पुस्तकं निर्माण केली. आत्ताच्या भाषेत बोलूया, तो परमेश्वर. त्यांनी काय केलं? त्यांनी प्रत्येक जीवासाठी गणिताचे नियम केले आणि प्रत्येक जीवाला ते गणित सोडवावयास सांगितलंय. त्याच्या या नियमांना कर्मविपाकाचं शास्त्र असं म्हणतात. आपण ज्याच्याबद्दल बोलतो आहे, गमतीने आपण त्याला गणित म्हणतोय, पण हे कर्म विपाकाचं शास्त्र असं त्याचं नाव आहे. आणि हे गणित सोडवण्यासाठी हा जो सर्वोत्कृष्ट शिक्षक मी म्हणालो, हा स्वतः शिक्षक बनून आपल्याला सद्गुरू या रूपात आपल्याला भेटत असतो. आनंदाचे तत्वज्ञान, त्याच्यात हा विषय आपला सुरू आहे. सद्गुरूंची नेमकी भूमिका काय? परम ईश्वराचं आणि सद्गुरूंचं आपापसातला संबंध काय, परस्पर संबंध तो आपण बघतो आहोत तिकडे. त्याचा आत्ता विचार करण्याची गरज नाही. पण हे जे गणित आहे, हे जे एक त्याची काय म्हणूया, एक व्यवस्था आहे, एक कार्यकारण भाव आहे त्याच्यामध्ये. हा त्याचा या ईश्वराचं ही ती व्यवस्था. आणि याच करता कर्म म्हणजे आपलं कर्म, पूर्वकर्म म्हणूया आता त्याला, जे प्रारब्ध रूपामध्ये जीवाला म्हणजे मला सुख-दुःख भोगायला लावतं. आणि क्रियमाण कर्म रूपात याच जन्मात घडणाऱ्या, कारण या जन्मात सुद्धा आपण कर्म करतो की नाही, जसं आधी करून ठेवलेलं आहे त्याचं जसं मला भोगावं लागतं, तसं या जन्मातही अनंत कर्म मी करतोच आहे. त्यामुळे या जन्मात जी कर्म माझ्या हातून घडतात आहे, जी काही धर्म आणि अधर्म कृत्य मी करतो आहे, त्या कृत्यांचा पुढील जन्मासाठी हिशोब ठेवणारं कर्म नावाचं तत्व. आणि याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे धर्म अधर्म रूप कर्माला कारण असलेली वासना, हे सूक्ष्म देहाचे महत्वाचे घटक आहेत.
आता आपल्याला कळत आहे की आचार्यांनी अविद्या म्हणजे अज्ञान ज्याचा आपण विचार केला, दुसरं काम म्हणजे वासना ज्याचा आता मी उल्लेख केला, आणि तिसरं कर्म. कारण जन्म घेणे लागे वासनेचे संगे. माझं आजचं जे प्रारब्ध आहे, मी मगाशी जे सगळं बोललो, कोणाला कुठे कधी जन्म, हे सगळं जे एक घेऊन आलोय आपण, काय पॅकेज शुद्ध मराठीत, शिदोरी. माझ्या पूर्व कर्म, जे कर्म फल देण्यासाठी सन्मुख झालेलं आहे, अशी जी माझी कर्म मी घेऊन आलो आहे, त्याला प्रारब्ध असं म्हणतात. ती या देहाला धरून असतात, कारण त्याच्याचमुळे या देहाची निर्मिती आहे. एक फार मोठं अलगद एक साधना आपल्या हातात येऊन पडते, की जाऊ दे, विषय एकदम बदलून जाईल, पण सुखदुःख या देहाला धरून असतात, पण ते स्वीकारायची की नाही स्वीकारायची हे क्रियमाण कर्म स्वातंत्र्य मला आहे. तो विषय मी म्हटलं एकदम बदलून जाईल, पण लक्षात ठेवूया आपण आत्ता फक्त ते, कारण नाही तर शास्त्राला अर्थच उरला नसता. मुद्दा, त्या पूर्वकर्मातून हा देह मला प्राप्त होतो, त्यामुळे या देहाशी निगडितच प्रारब्ध असतं, आणि म्हणून ते प्रारब्ध संपलं की हा देह संपतो. आणि याच्यात एक अजून एक छान पैलू आहे त्याचा, पुन्हा विषयांतर होईल पण सांग तेवढंच बोलतो, विवेचन करत नाही, की याचा अर्थ असा आहे, तोपर्यंत हे संपणार नाही, आहे की नाही. पाण्याचं भांड अर्ध भरलंय की अर्ध रिकाम आहे, बघणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून, त्या दृष्टीने. त्यामुळे हे सूक्ष्म देहाचे घटक, कारण हे झालं माझं प्रारब्ध, पण मी जसं म्हणत होतो की या जन्मामध्ये या देहाने पण मी अनेक कर्म करतोय. मग ती सगळी कर्म मला या जन्मातच फलं देणार आहेत का? नाही, काही नंतरही देणार आहे, जशी मला या जन्मात आधीच्या जन्मातली कर्म फलं देत आहेत. मग आता हा हिशोब ठेवणार कोण? आणि हा हिशोब रेकॉर्ड शुद्ध मराठीत कुठे होणार? म्हणून कर्म नावाचं जे तत्व आहे त्याचं सूक्ष्म देहात रूप समावेश आचार्य करतात, कारण तेच पुढच्या जन्मामध्ये तो जो हिशोब आहे, तो हिशोब पुढच्या जन्मात घेऊन जाणारं तत्व ते. आपल्याला मागच्या आपण एक परंपरा बघितली होती, त्याला अनिष्ट म्हणतात, कारण शरीर प्राप्त याला अनिष्टच म्हटलंय शास्त्राने. तुकाराम महाराज तेच सांगतात, काय किती वेळा या जन्मा यावे, किती वेळ व्हावे फजित. फजितीच्या बाबतीत बोलतात. असो, तर ती परंपरा आपण काय पाहिली होती, की शरीर मुळात आपल्याला प्राप्त का झालं, त्याचा आपण विचार केला होता, की धर्म माझ्या हातून धर्म आणि अधर्म समान होतं, तेव्हा ते मनुष्याचा देह प्राप्त होतो. याचा अर्थ धर्म आणि अधर्म म्हणजे पाप पुण्य माझ्या हातून घडलेलं आहे. ते का घडलं, तर आसक्तीतून घडलं, राग आणि द्वेष आणि द्वेषातून घडलं. ते तरी का झालं, तर अनुकूल प्रतिकूल ज्ञान मला आहे म्हणून ते झालं. अनुकूल प्रतिकूल ज्ञान कशामुळे आहे? भेदज्ञान मला सत्य वाटतं म्हणून अनुकूल प्रतिकूल वाटतं. भेदज्ञान मला कशामुळे होतं? अज्ञानामुळे होतं. अशी आपण मागच्या एक कारण परंपरा पाहिली होती, आठवत असेल तर. म्हणजे जर मी उलटीकडून सुरुवात केली, मूळ काय आहे? अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? अविद्या. मग आता इथे आचार्य काय सांगतात आपल्याला? सूक्ष्म देहाचा घटक अविद्या, आणि पुढे जे भेदज्ञान, त्यातून अनुकूल प्रतिकूल ज्ञान, आणि मग आसक्ती द्वेष, हे सगळं काय आहे? वासना, काम, इच्छा. त्या वासना आहेत, या माझ्या अंतःकरणामध्ये घर करून असतात, आणि त्यातल्या त्यात परमपूज्य काका म्हणतात की वासनेने स्ट्रॅटेजिक लोकेशन घेतलेलं असतं, कुंड बुद्धीचं, कारण निर्णय करण्याचं काम कोण करतं? बुद्धी करते. त्यामुळे या जीवाच्या बुद्धीचे निर्णय वासनेनुसारही व्हावे, अशी व्यवस्था, कारण ते भोगण्यासाठी आलोय ना आपण. आणि पुढे त्या आसक्तीतून आणि द्वेषातून निर्मिती कशाची होते? धर्म. काय आहे हे? कर्म. धर्म कर्म, अधर्माचं कर्म, पापाचं कर्म, पुण्याचं कर्म. म्हणून तिसरा घटक आचार्य काय म्हणतात? कर्म. आणि ह्याच्यातनं निर्मिती, शेवटी मी उलट गेलो म्हणून सांगतोय, निर्मिती कशाची? शरीर. मगाशी आपण सुरुवात शरीरापासून केली होती. मग आता बघतो काय, आपण तेच बघतोय, सूक्ष्मदेहाचे हे घटक आहे, की जो सूक्ष्मदेह स्थूल देहाला काय करतो?
जन्माला येण्यास भाग पाडतो. भाग म्हणजे काय? शुद्ध मराठी, यू डोंट हॅव अ चॉईस. नेहमीच आपण गमतीत म्हणतो ना, विचारलं होतं का आपल्याला कोणी जन्माला यायचं का म्हणून? नाही. दिलं होतं का आपल्याला काही पर्याय दुसरा एखादा? नाही. आणि या सगळ्याला कारण मुख्य वासना. वासनेतून निर्माण होणारं कर्म. आणि वासना का? तर अविद्या. तिसऱ्या भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारलाय भगवंताला, काय की असं का होतं? अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुष अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता. अर्जुन म्हणतो. म्हणजे त्या श्लोकाचा अर्थ सोडून देऊ, थोडक्यात आपल्याला आता त्यातला काय आशय घ्यायचा की स्वतःची इच्छा नसतानाही पुरुष पाप का करतो, अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि अर्थात भगवंतांनी त्याला उत्तर दिलंय. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रजोगुणापासून झालेला काय काम, आत्ता आपला जो घटक ज्याच्याबद्दल आपण विचार करतो तो काम, हा पापामध्ये प्रवृत्त करणारा आहे आपल्याला. आणि हा जो काम आहे, म्हणजे आपण ज्याला वासना असा शब्द वापरला, आणि त्या वासनेतून निर्माण होणारं कर्म, या सर्व घटकांना आधार कशाचा आहे? आपण जे आत्ताचा विचार करतोय, वासनेचा विचार करतोय, कर्माचा करतोय, आणि दोन्ही अविद्येमुळे होतं ते तर आपण सारखं बघतोच आहोत. याला आधार कशाचा आहे? हा आधार सांगताना पुन्हा हे गणितशास्त्र, मगाशीचा गमतीने शब्द वापरायचा झाला तर, ज्याने निर्माण केलं तो परमेश्वर स्वरूप श्री गोपालकृष्ण. काय सांगतात आपल्याला भगवद्गीतेत? त्याच अध्यात म्हणतात आहे, इंद्रियाणी मनोबुद्धी रस्याधिष्ठान मुच्यते एतैर्विमोह यत्तेष ज्ञानमावृत्य देहिनम. अर्थ आहे इंद्रिय आणि मनोबुद्धी. इंद्रिये, मन आणि बुद्धी. अधिष्ठानम उच्यते, हे त्या कामाचं अधिष्ठान म्हटलं जातं. आणि हा काम काय करतो तर ज्ञानाला झाकून टाकतो. ज्ञानम आवृत्य देहिनम. हा काम, ही वासना ज्ञानाला झाकून टाकते. म्हणजे काय? अविद्या. अविद्येची निर्मिती. आणि इंद्रियादिकांच्या द्वारा ती काय करते? कर्म. देहाभिमानी जीवाला मोहित करते. म्हणजे पहा, हा जो श्लोक आता मी तुमच्या समोर ठेवला त्याच्यामध्ये अगदी किती छान या तीन घटकांचाच उल्लेख आलेला विचार केला तर. इंद्रिय मन बुद्धी हे त्याचं अधिष्ठान म्हटलंय. कशाचं? कामाचं. त्या कामातून काय होतं? इंद्रियादिकांच्या द्वारा कर्म होतं. आणि हा जो काम आहे तो ज्ञानाला झाकून टाकतो. म्हणजे मी अगदी जिथून सुरुवात केली आज बोलायला, कोणती? या आत्मस्वरूपाभोवती या सूक्ष्मदेहाचं जे आवरण असतं, एक देह या भूमिकेतून, एक कोश असतो या भूमिकेतून, आणि ज्याच्यामुळे हा जीव मोहित होतो, आणि त्या मोहित होण्यालाच अविद्या असं म्हणतात. काय एक थोडंसं कठीण झालं, एखादा दृष्टांत पाहूया आणि मग थांबूया, आपली वेळ तशी संपत आलेली आहे. आता प्रवासात होतो मागच्या आठवड्यात. माझ्या एक वही होती सामानात नेलेली. ती वही कोणीतरी पाहिली, त्यांनी विचारलं, का हो हे काय आहे? वही आहे. आता विचार करा, ती वही वहीसाठी मी नेली आहे का? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की नुसतंच त्या वहीमध्ये पानं आहेत, ए रेषा आहे, त्याला काही वहीला काही मलपृष्ठ, मुखपृष्ठ, एवढ्यासाठी ती नेली आहे का? मग काय आहे त्याच्यावर? काहीतरी लिहिलेलं आहे. अर्धी वही भरलेली आहे, अर्धी रिकामी आहे, अशी ती वही, म्हणून मी ती नेलेली. म्हणजे फक्त पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, अंतःकरण, पंच वगैरे एवढ्यासाठी आहे का हे सगळं? नाही. मग त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे ना, ज्याला वासना असं म्हणतात, ज्याला कर्म असं म्हणतात.
ही जी अर्धी वही माझी भरलेली आहे की नाही, ही जणू काही माझं आधीच्या जन्माची कर्म आहेत. कल्पना करूया, दृष्टांत सुरू आहे आणि या वहीची उरलेली जी कोरी पानं आहेत ती कशासाठी आहेत हो? ते माझं क्रियमाण कर्म स्वातंत्र्यासाठी ठेवलेली आहे. या जन्मात मी हे पान लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? लिहा, आता तुम्हाला दिलेलं आहे भगवंतांनी क्रियमाण कर्म स्वातंत्र्य. मात्र ते लिहिलेलं तिथे राहणार आहे आणि ती वही पुढच्या प्रवासात घेऊन जायची आहे आणि तिथे ते तपासल्या जाणार आहे. बरं, ही जी वही आहे त्याला काही गमतीने बोलायचं झालं तर शिवण आहे. ती पानं, वही म्हणजे काय, शेवटी पानं, ती पानं एकत्र शिवली की त्याला वही म्हणतो आपण. ती एक तर शिवली असतील किंवा त्याला चिकटवली असतील, डिंक म्हणूया, गोंद म्हणूया त्याला त्यांनी. ही जी पानं आहेत, ही एकत्र ठेवणारी जी शिवण आहे, अज्ञान. कारण अज्ञानामुळेच हा सूक्ष्मदेह आणि त्याचे सगळे घटक एकत्र आहेत की नाही, आपण मगाशीच विचार केला. कारण ज्या क्षणी अज्ञान निवृत्त होतं, म्हणजे ज्या क्षणी मला ज्ञान होतं, त्यानंतर जे काही उरतं तो फक्त आता प्रारब्धाचे भोग उरतात आणि मग तो स्थूलदेह संपला की पुन्हा तो सूक्ष्मदेह अस्तित्वात राहतच नाही. म्हणजे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात, दुसऱ्यातून तिसऱ्या जन्मात, तिसऱ्यातून चौथ्या जन्मात असा जाणारा हा जो सूक्ष्मदेह आहे, जो एकत्र राहतोय या घटकांसह, या सर्व घटकांना एकत्र धरून ठेवणारा गोंद, डिंक, शिवण, आत्ताच्या दृष्टांतात कोणती आहे? अज्ञानाचीच आहे. म्हणून लाईक दृष्टांत समजून घेण्याच्या दृष्टीने की त्या पानावर जे लिहिलेलं आहे त्याचं महत्व जास्त आहे, पानांचं महत्व इतकं नाही. आणि ते काय लिहिलेलं आहे या दृष्टांत आता सोडून देऊ आणि द्राष्टांताकडे परत येऊ. त्या ज्या वासना, ती जी आपली कर्म, की ज्या सूक्ष्म देहाला पुढच्या पुढच्या काय म्हणूया जन्मामध्ये, पुढच्या पुढच्या स्थूलदेह प्राप्तीमध्ये सुख दुःख भोगायला आपल्याला लावतात. आणि या सगळ्याला ते एकत्र ठेवण्याचं काम, याला सूक्ष्मदेह म्हणून त्याच्या मुळात अस्तित्वालाच कारण असलेली ती अविद्या, याचा आचार्यांनी सूक्ष्मदेह किंवा सूक्ष्म शरीरामध्ये म्हणून समावेश केलेला आहे आणि म्हणून आपण त्याला म्हणालो महत्वाचे घटक. आता याच घटकांचं थोडंसं वर्णन, विशेषतः हे जे शेवटचे 3 मी म्हणालो, आणि त्यामुळे, त्या अज्ञानामुळे ती आत्म्याला ती उपाधिरूप कसं आहे वगैरे सगळं वर्णन आता पुढे 99 क्रमांकाचा श्लोक त्याच्यामध्ये येणार आहे. इदम शरीरम शृणु सूक्ष्म संज्ञितम लिंगम वगैरे हा जो 99 क्रमांकाचा श्लोक आहे त्याच्यामध्ये वर्णन येईल. आणि पुढे या सूक्ष्म देहाभिमानी जीवाचं जे वर्णन करणारा जो 100वा श्लोक, त्याचं पुढे वर्णन येईल. पण ते वर्णन आणि तो 100वा श्लोक म्हणजे शतकपूर्ती, ज्याला आपण शुद्ध मराठीत सेंचुरी असं म्हणतो, ती सेंचुरी मारण्याचा जो काय म्हणूया आपण, आपल्या प्रवचनमालेचे जे कॅप्टन आहेत पूज्य ज्योत्स्नाती, त्यांना तो आपण मान देऊया. ते शतक पूर्ण करण्याचं पुढच्याला त्या करतील कदाचित. एवढं बोलतो आणि आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. छान म्हणजे गेलं, वहीचा दृष्टांत छान होता. शिवणीला इंग्लिशमध्ये बाइंडिंग म्हणतात, हे सुद्धा माझ्या डोक्यात आलं. तर बाइंडिंगचा अर्थ सुद्धा तसाच आहे, बाउंड करून ठेवणं. कोणाला प्रश्न असतील तर कृपया अनम्यूट करून विचारावे. नमस्कार मंगेश दादा. नमस्कार.
हे आपण आज ते 3 घटक पाहिले, अविद्या, काम आणि कर्म. त्यालाच काही ठिकाणी कारण शरीर पण म्हणलेलं आहे का? कारण मी हे 3 प्रकारे पण ऐकलं होतं, की स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर. तर इथे आचार्यांनी ते एकत्र सूक्ष्म शरीर म्हणलंय, पण तेच कारण शरीर पण काही ठिकाणी म्हणलं आहे का? अम, त्याचा उल्लेख येईल, पुढे येणार आहे, म्हणजे तेव्हा आपण त्याचा विचार करूया. पण कारण शरीराला घन अज्ञान असं एक नाव आहे, आणि त्या अविद्येचा उल्लेख आहे तसा, म्हणजे त्या दृष्टीने आपण तसं म्हणू शकतो. पण इथे विशेषतः सूक्ष्म शरीर असंच, किंवा सूक्ष्म देह ज्याला म्हणतात, त्या दृष्टीनेच वर्णन सुरू आहे. पण म्हणू शकतो तसं, की या 3 गोष्टींचा उल्लेख असल्यामुळे कारण देहाचाही उल्लेख अप्रत्यक्षरित्या का होईना इथे आलेला आहे, असं म्हणता येईल आपल्याला. थँक्यू. नमस्कार मंगेश दादा. मला एक प्रश्न होता सूक्ष्म शरीराबद्दल. हम्म. असं म्हणतात की, असं ऐकलंय की अम, काही स्वभाव किंवा काही काही जणांचं जे अम, खूप व्यापक जे मन असतं ते त्यांच्या पूर्वीजन्मापासून त्यांना मिळालंय. म्हणजे स्वभावाचे किंवा त्यांच्या विचारांचे काही जे घटक असतात ते मागच्या जन्मातून आले, असं असं म्हणतात काही काही जण. तर तो पण म्हणजे तो पण सूक्ष्म सूक्ष्म देहाचा भाग आहे का? का तसं नाहीये काही? करूया आपण विचार. तुम्ही आता जो प्रश्न विचारला, की काही जणांच्या बाबतीत असं म्हणतात, पहिलं एक उत्तर देऊन टाकतो की ते सगळ्यांच्याच बाबतीत आहे, कारण आपण तेच शिकतो आहोत. आता कसं, आता तुम्ही स्वभाव शब्द वापरला, बरोबर? तर स्वभाव हा कशाचा भाग असतो? अंतःकरणाचा भाग असतो, आहे की नाही? आपण म्हणतो की एखादा मनुष्य, आणि त्याच्यात आपण म्हणतो की एखादा मनुष्य रजोगुणी आहे, किंवा सत्वगुणी आहे, किंवा तमोगुणी आहे. कारण हे पुन्हा हे तयार कशापासून होतात? या गुणांपासून. तोही आपण विचार केला. त्या 3 गुणांचे रंग असतात आपल्या सर्वांच्या अंतःकरणावरती. थोडक्यामध्ये आपण ज्याला स्वभाव म्हणतो, या दुसरं काही नसून त्या प्रेरणा असतात, बरोबर? हम्म. है ना? एखाद्याचा स्वभाव आहे की त्याला हे आवडतं, त्याला ते आवडत नाही, हे करावंसं वाटतं, ते करावंसं वाटत नाही. इकडे स्वाभाविक त्याची ओढ आहे. हे शब्द आपण सगळे वापरतो बोलताना. बरोबर. याचा अर्थ त्या प्रेरणा आहेत. मग या प्रेरणा कुठून येतात? तर या प्रेरणा वासनेतून येतात. ती हम्म. वासना आपल्याला प्रेरणा देत असते आतमधून, अशी ढुशा मारत असते. जा हे कर, जा ते कर, हे पहा, ते पहा, हे खा, ते खा, वगैरे वगैरे. मग आपण आता काय शिकलो, की वासना म्हणजे काम, इच्छा, हा आपल्या सूक्ष्म देहाचा घटक आहे. आणि तुमचा सूक्ष्मदेह वेगळ्या घटकांचा बनला आणि माझा वेगळा, असं असतं का? तसं नसतं. सगळ्यांचा सूक्ष्मदेह त्याच घटकांचा बनलेला आहे. आणि त्यामुळे आपली वासना कुठल्या पद्धतीची आहे, ह्याच्याप्रमाणे आपला स्वभाव बनतो. त्याच्यातनं त्या स्वभावाच्या अभिव्यक्ती होतात. हम्म. आणि म्हणून असं आपल्याला दिसतं की काही लोकांना स्वभावतःच परमार्थाची आवड असते, लहानपणापासून आवड असते. म्हणजे त्यांना तो बुद्धीने नाही करावा लागत. बुद्धीने समजून घेऊन आता मला पटलं म्हणून मी परमार्थ मार्गाला लागलो, असं नाही. त्यांना आवडच असते मुळात. अनेक जण आपल्याला असे दिसतात, पूजेची आवड असते, उपासनेची आवड असते, नामस्मरण प्रेमाने करतात, बरोबर? म्हणजे बरोबर. हो. ही त्यांची प्रेरणा आहे. मग ही प्रेरणा कुठून आली? ती पण तिथूनच आली आहे. त्यांच्या शुभ वासना, त्यांचं पूर्वीचं ते कर्म, आपण कर्म नावाचं तेही तत्व आपण बघितलं. आणि तिथून बरोबर. पुढे त्यांचा या जन्मातला प्रवास सुरू आहे आता. सगळ्यांच्याच बाबतीत सत्य आहे. धन्यवाद. हा प्रश्न मला खूप महिन्यांपासून होता. अच्छा, खूप आता उत्तर मिळालं का पण? हो. थँक्यू सो मच. मग तुम्ही जो अधिष्ठानाचा श्लोक म्हणला होता, इंद्रिय इत्यादी अधिष्ठान असतात, तो कुठून होता मी विसरलो. सुंदर तिसरा बद्दल अध्याय तिसरा भगवद्गीता. अध्याय. अच्छा अच्छा.
थांबायचं. चालेल. अजून कोणाला प्रश्न नसतील तर थांबू. मी शेवटचा श्लोक म्हणतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासे मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.